नमस्कार मित्रांनो, मी प्रणित मांडवकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या गणपती स्पेशल सिरीजच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा तिसरा दिवस आहे, ब्लॉग तिसरा आहे. आज बरं वाटतं, जरा 2 ब्लॉग झालेत, पण ते अपलोड होण्यामध्ये जरासा उशीर झाला होता, त्यासाठी खरंच सॉरी. आणि आत्ता आपण एकदम तिसऱ्या दिवशी सकाळ आहे, नाश्ता करतोय मी. नाश्ता करता करता आपल्या ब्लॉगच्या थंबनेलचं जे टायपोग्राफी काम आहे ते चालू आहे बॅकग्राऊंडला. प्रतीक भाई करतोय. ये देखो दिखाओ जरा कैसे कर रही हूँ दिखाओ. बघा मित्रांनो, असं करावं लागतं हे सगळं काम. हे जरा काम बॅकएंडला सुरू असतं ते आता काय. आणि आता आपण लगेच नाश्ता करून खाली रेल्वे स्टेशनकडे जाणार, कारण की माझा ब्लॉग अपलोडच होत नाही. जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की ब्लॉग अपलोड होताना मध्येच अडकला आणि ते अपलोड झालाच नाही. सो आता मी जातो खाली आणि ब्लॉग अपलोडला टाकतो, कारण तिथे असं मला कळलं की तिथे फ्री वायफाय भेटला तर बरंच आहे, नाहीतर मग डाटावरती हळूहळू 1-2 तास थांबून करावं लागेल. हा स्ट्रगल आहे थोडाफार, पण ठीक आहे, इतकं काही नाही. तर मित्रांनो, आपण आता चाललोय खाली. जसं मी तुम्हाला सांगितलं, अडवली स्टेशनला चाललोय आमच्या इथे. तिथे आपल्याला वायफाय मिळेल म्हणून साठी चाललोय. आणि इकडचं सिनरी बघा किती मस्त आहे. गावी म्हणजे सुख आहे यार, सुख आहे. आता तुम्ही रोड बघा कसा आहे तो, थोडं मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, मी 2 तास तिथेच होतो. ते काय शूट करायला नीट मिळालं नाही यार शीट, कारण की ते अपलोडच होत नव्हतं. एक व्लॉग अपलोड करायला मला 2 तास तिथे होल्ड करावं लागलं, थांबावं लागलं. खूप वेळ मी तिथेच होतो, खूप कंटाळलो. आणि आता जातो जरा घरी, फ्रेश होतो, कारण की जामच कंटाळा आला यार. तर मित्रांनो, आता आपण चाललोय आमच्या गावातल्या एका काकांकडे. आज पूजा आहे. आपल्यासोबत आमचे तरुण कलाकार कुणाल मांडवकर आहे, काकांचा मुलगा आहे कुणाल मांडवकर. जरा लाजतो तो, थोडासा लाजतो, जास्त नाही. बैलगाड्या शर्यतीचा मोठा फॅन आहे. काल बैलगाड्या शर्यत पळायला गेला होता. काय बैलगाडी शेफ्टीच होतात म्हणतो. चालत नाही रे हा म्हणतो. आणि इकडे बंटीबाई पण आहे. बघूया, जरा जाऊया तिकडे, पाया पडूया. इकडे जे महाप्रसाद आहे ते घेऊया, दाखवतो तुम्हाला तिकडे. बघा मित्र, आम्ही चिमणी उडून काढू. अरे तू इकडे बघ ना, चिमणी. हा चल चल. अरे हळूहळू बोलायचं भाई, लय मारत. हो मी नाही केलंय बहिणी. चाल थांब मी बाजूला थांब. हा कसे हा थांब. हे झालं ना, चल नाही. मी नाही बाबा, घर उड गेला. घे लगे. तर असं लहान मुलांसोबत लहान होऊन लहानपणीचे खेळ खेळायची मजाच वेगळी. चिमणी ओढून कावळा खेळत होतो. मजा येते पण ते खेळायला. आपला एक मित्र आलाय मुंबईचा, ज्याला तुम्ही पहिल्या जुन्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल, नाटकांच्या वगैरे, गिरीश तेंडुलकर. तो आपल्याच इकडचा गावातला, गव्हाण्यातला, लांजातलाच आहे. सो तो आलाय माझ्याकडे. गणपतीला मी परवा गेलो होतो ना, तो आता आला इकडे गाडी घेऊन. बघूया कुठे. बघा माझा परम मित्र, नाटकातला आम्ही एकदम फेमस जोडी, गिरीश तेंडुलकर मला भेटायला आलाय. गणपतीला आपल्या गावी आलाय. परवा मी गेलो होतो. हा, गणपतीच्या शुभेच्छा. हा, आणि गणपती कोकणात सर्वांनी या. कोकणात एक वेगळी मजा आहे गणपतीची, ती तुम्ही पाहू शकता. हा तुम्हाला प्रणित दाखवेलच. तर तुम्ही या. कट टू.
जेवण वगैरे आता आलो, तसं तुम्ही बघितलं महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आता आलोय जरा आराम करू आणि मग संध्याकाळी खूप मोठा प्रोग्राम आहे जो तुम्ही 3 बार आहेत. 3 बाऱ्या म्हणजे काय ते तुम्हाला संध्याकाळीच कळेल. थोडाच वेळ तुमच्यासाठी फक्त 2-3 मिनिटाचा खेळ येतो. आम्ही तोपर्यंत आराम करतो, मग भेटूया लगेच. आणि तिथे अरे उलट घातले ते पण तू. स्माइल सोड, स्माइल नाही, तुझी खळी दिसणार नाही. आता दाखव खळी, थांब खळी, खळी दाखव तुझी खळी. नीट कर, नीट नाही दिसत ते चेहरा का सगळं नीट नीट चेहरा का नीट. ओ दीपक मामा
अरे वा. थोड्या वेळात आपण आता नवीन तरुण मंडळी पण हे करणार, जाकडी करणार आहेत. हे जा जा जा.
खूप धमाल, खूप मस्ती आणि असा रंगला आमचा जाखडी आणि फुगड्यांचा टिपऱ्यांचा खेळ. खूप रात्र आम्ही गाजवली, लिटरली 2 वाजले आम्हाला झोपायला. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळलं असेल. मी कधी ऍक्च्युली मला जमतच नाही जाखडी नाचायला, पण काल बऱ्यापैकी मी नाचलो पहिल्यांदा. खूप मजा केली. आणि आत्ताचा हा ब्लॉग इथे संपवायची वेळ आली. सो आता हा ब्लॉग मी इथे थांबवतो. आधीचे 2 ब्लॉग तुम्ही बघितले नसाल तर आत्ताच जाऊन लगेच बघा.
आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आणि पुढच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून. भेटू लवकरच.